नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शनधारकांचे अच्छे दिन. पेन्शनर्सच्या 6 मागण्या मंजूर. केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच वेगवेगळ्या कर्मचारी पेन्शनर संघटनांच्या 6 प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. विविध राज्य स्तरावर व केंद्रीय स्तरावर पेन्शनर्सच्या 6 प्रमुख मागण्यांविषयी घेतलेल्या महत्त्वाचे निर्णय जाणून घेऊयात. याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. केंद्र व राज्य शासनाकडून पेन्शनर्ससाठी प्रमुख मंजूर मागण्या: 50% पक्की पेन्शन आणि कौटुंबिक पेन्शन. जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर NPS कर्मचाऱ्यांना देखील निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या 50% पक्की पेन्शन आणि कौटुंबिक पेन्शनला मंजुरी मिळाली आहे. न्यूनतम पेन्शन आणि महागाई भत्ता. पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शनची रक्कम वाढवणे आणि महागाई भत्त्यात 3% ते 6% पर्यंत वाढ करण्याचे निर्णय लागू झाले आहेत. पेन्शन अंतिम मंजुरीनंतर कपात नाही. एकदा पेन्शन अंतिम मंजूर झाल्यावर त्यात अचानक कपात किंवा बेकायदेशीरपणे वसुली करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. मृत्यूनंतर PPO प्रक्रिया सुलभ. पेन्शनर्सच्या मृत्यूनंतर पेन्शन पे ऑर्डर थेट केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे कागदपत्रे हरवण्याची समस्या टळणार आहे. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी. नवीन वेतन आयोगाच्या अंतर्गत पेन्शन व ग्रॅज्युइटीत मोठी वाढ करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून कर्मचाऱ्यांच्या अनेक पे लेवलच्या मागण्या विचारात घेतल्या जात आहेत. आरोग्य व इतर भत्ते. पेन्शनर्ससाठी कॅशलेस आरोग्य सुविधा, वाढते वैद्यकीय भत्ते आणि पेन्शनधारकांच्या संघटनांच्या स्थानिक मागण्या निकाली काढण्यावर भर दिला आहे.